हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाप्पाच्या आणि आपले फेवरेट उकडीच्या मोदकाची रेसिपी। तर एकदम सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे त्यासाठी ही रेसिपी नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात आधी मोदकाचे इथे मी सारण तयार करून घेतले। सारणासाठी एका पॅन मध्ये 2 चमचे तूप टाकले आणि तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी खोवलेले नारळ टाकले। तर इथे ओला नारळाची चव आपल्याला घ्यायची आहे आणि 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरती ही चव आपल्याला परतवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटे ओल्या नारळाची चव परतल्यानंतर ज्या वाटीने आपण ओले नारळ घेतले होते त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। आता मी हे गूळ इथे फोडून घेतलेले आहे। तुम्हाला गूळ कापून घ्यायचा तर तुम्ही कापून घेऊ शकता। जेव्हा गूळ मेल्ट होईल तेव्हा ते असं काही दिसेल। मग मी पॅनवरती झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटे। पॅनवरचे झाकण काढून मी सारणाला एकदा परतून घेतले। मग सारणामध्ये 1 चमचा मी वेलची पूड टाकली, त्याचबरोबर थोडे ड्रायफ्रूट टाकून सारणाला 1 ते 2 मिनिटे परतून घेतले। त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि हे सारण एका बाउलमध्ये काढून घेतले। सारणामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे तर टाकू शकता, अदरवाइज स्किप केलं तरीही चालेल। तर जोपर्यंत सारण थंड होते तोपर्यंत मी पिठाची उकड काढून घेतली। तर एका कढईमध्ये मी 1 कप पाणी घेतले आणि पाण्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकले आणि मी हा पाण्याला बॉईल होण्यासाठी ठेवले। पाणी पटकन बॉईल होण्यासाठी कढईवरती मी पहिला झाकण ठेवले। मग कढईवरचे झाकण काढले तर पाण्याला छान उकळ आली होती। मग उकळ आल्यावरती ह्याच्यामध्ये मी 1 कप तांदळाचे पीठ टाकले। आता जसजसं मी पीठ टाकत होती तसतसं साईडला मी काविलता फिरवत होती आणि व्यवस्थितपणे पिठाला पाण्यामध्ये मिक्स करून घेत होती। पाणी बॉईल करताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि जसं आपण पाण्यामध्ये पीठ टाकायला सुरुवात करू तेव्हा गॅसची फ्लेम स्लो करून ही पुढची प्रोसेस करायची आहे। त्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला व्यवस्थितपणे ह्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। मग कढईवरती झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम बंद करायची आणि 20 मिनिटांसाठी हे पीठ असेच ठेवायचे। आता मी हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलं, परात असेल तर परातीमध्ये काढून घ्या। त्यानंतर मी इथे 1 कप घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता पेला घेतलेला आहे आणि त्या पेलाने मी हे गरम गरम पीठ मळून घेते आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं। तर मी असं का केलं तर मी इथे ग्लासनी पाणी टाकलं होतं, त्यामुळे मी इथे 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं होतं। तर जेवढं तुम्ही तांदळाचं पीठ घेणार तेवढंच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। आपलं मेजरिंग जे पाहिजे ते एकदम सेम पाहिजे। जेव्हा पीठ व्यवस्थित थंड होईल त्यानंतर त्याच्यावरती थोडासा तुपाचा हात लावायचा आणि व्यवस्थितपणे पीठ 1 ते 2 मिनिटे मळून घ्यायचं। तुम्ही जेवढं छान पीठ मळणार तेवढे तुमचे मोदक एकदम मस्त बनणार। तर अशा प्रकारे माझं मोदकाचं पीठ इथे पूर्णपणे रेडी झालेलं आहे। तर आता मी मोदक बनवायला सुरुवात करते। मोदक बनवण्यासाठी मी थोडासा तांदळाचा पिठाचा इथे गोळा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम छोट्या आकाराचा मी इथे गोळा घेतलेला आहे। आणि आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं। मी दोन्ही हातांना व्यवस्थितपणे तूप लावून घेतलं आणि त्यानंतर अलगद आतमधल्या बाजूपासून बाहेरच्या बाजूपर्यंत व्यवस्थित आपल्याला ह्याला वाटीसारखा आकार देत जायचा आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, जसं मी करत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे। आता हे मोदकाचं बाहेरील आवरण एकदम परफेक्टली इथे तयार झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये सारण भरून घेणार आहे। तर तयार केलेलं सारण भरायचं, त्यानंतर मोदकाच्या कवरला छोटे छोटे असे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत। जसे मी इथे कळ्या करत आहे तशाच तुम्हाला कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। जेवढ्या छोट्या तुम्ही कळ्या तयार करणार तेवढेच तुमचा मोदक एकदम मस्त दिसणार। आता अशाच प्रकारे मी पूर्ण माझ्या ह्या ज्या मोदकाच्या कळ्या आहेत त्या इथे तयार करून घेतल्या। आता मी ह्यांना व्यवस्थितपणे असं अलगद एकत्र करून घेणार आहे आणि एकदम हळूहळूपणे ह्याची शेंडी अशी बाहेर काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे ह्याला जॉईन करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथे मस्त मोदक तयार झालेला आहे। आता हा मोदक मी इथे एका केळीच्या पानावरती ठेवून घेते आहे आणि अशाच प्रकारे आता मी दुसरा पण मोदक तयार करून घेणार आहे। तर ह्याची जी बाहेरील कवरिंग आहे ती इथे मी तयार करून घेतली, त्याच्यामध्ये मी सारण टाकलं आणि त्यानंतर ह्या कवरिंगच्या कळ्या अशा करून घेतल्या आणि त्यानंतर त्याला व्यवस्थितपणे एकत्र करून घेतलं। हे सर्व प्रोसेस हलक्या हाताने करायचे आहे आणि हा सेकंड मोदकसुद्धा मी ते तयार करून घेतला आणि असेच मी बाकी सर्व मोदक तयार करून घेतले।
मोदकाची उकड काढण्यासाठी एका टोपावरती मी ही चाळण ठेवली। चाळणीमध्ये मी केळीची पानं ठेवली होती, त्याच्यामध्ये मोदक ठेवले आणि मग चाळणीवरती झाकण ठेवायचे आणि मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची आणि 20 मिनिटासाठी ह्या मोदकांची उकड काढून घ्यायची। 20 मिनिटानंतर मी चाळणीवरचे झाकण काढले आणि मी इथे केसरचे दूध तयार केले होते। तर थोडे थोडे करून मी हे केसरचे दूध ह्या मोदकांवरती टाकले सजावटीसाठी। ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे तर टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता। आणि अशा प्रकारे माझे हे जे मोदक आहेत ते तयार झाले आहेत। तर ही मोदकाची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।